हरे जय जय राम कृष्ण
रामकृष्ण नामे हे दोन्ही
साजिरी राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा शिरोतेरया आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे विठ्ठला प्रथम नमन करो गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवोनी माता साष्टांगे हाता दंडवत दुसरी बंधू शारदा जे चतुर्ननाची आत्मजा वाकशिती पाविजे विजय सहजा तिच्या चरणावर दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्याचे पुण्य पावन प्रसन्न होऊनी शोधे जन त्या माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिता जन त्या माझे नमन दंडवत आता बंधुरंग भूमिका जे कीर्तने उभी होते लोका टाळ मृदंग शोधे देखा त्या माझे नमन दंडवत ऐशे नमन करोनी सकाळा हरी कथा बोल बोबड्या बोला अज्ञान म्हणोनी पुढ्या बोला सकाळा चाल विना म्हणे दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा दिसदुर्गास तुका मी कळा कुसरे काहीच नेले बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी ओम नमो ज्ञानेश्वर
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास वटा मस्तक हे मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी स्वानंद सकळीवाशी तपोनिधी गणेशनाथ बाबा परमपूज्य अरविंदनाथ बाबा यांच्या कृपाशीर्वादाने तसेच गेली 72 वर्ष हा अखंड हरिनाम यज्ञ नाम यज्ञ चालू आहे. तपोनिधी अरविंदनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाने तसेच
तुम्हा सर्व संत मायबापांच्या कृपाशीर्वादाने या 73व्या वर्षाची पहिली कीर्तनरूपी सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या कृपाशीर्वादाने माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेले मी माझे परम भाग्य समजतो. पद पामरा हे कीर्तनरूपी सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे तो विश्ववंदनीय साधकाचे मायबाप, जगाची माऊली, अनाथाची माय, विश्ववंदनीय माऊली ज्ञानोबाराय यांचा अभंग उपदेश पर्याय आणि नामपर्याय. या अभंगातून माऊली ज्ञानोबाराय नामाची गती सांगतात. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, नाम हे मंगळामध्ये मंगळ आहे. कुठल्याही शुभ कार्यामध्ये प्रथम जर घेतलं जातं तर भगवंताचं नाम घेतलं जातं. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम घे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, नाम बरव्यामध्ये बरवे आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की नाम मोठ्यामध्ये मोठे आहे. ज्ञानदेव कुशे निवृत्तीशी चाड, आणि नाम सोप्यामध्येही सोपे आहे. कारण नाम घेता वाट चालू. जर नाम घेता जर आपण वाट चाललो ना तर एका पावलाला एक येते. एका पावलाला माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. आणि नाम हे पवित्रामध्ये पवित्र आहे. कारण नामाने नामे चितारिले मोठ्यान कोटी, नामेची वैकुंठी. कारण नाम हे पवित्र आहे. दृष्टांत द्यायचा झाला तर पांडवांच्या घरी राजश्वी नामयज्ञ चालला होता. आणि त्या नामयज्ञामध्ये एक दिवस घंटा वाजली नाही. म्हणून अर्जुन म्हणाला, तेव्हा आज नामयज्ञामध्ये घंटा वाजली नाही याचं कारण काय असावं. भगवंतांनी सांगितलं, अर्जुना, गावाच्या वेशीवर एका झाडाखाली साधू येऊन बसलेले आहेत आणि त्यांनी या नामयज्ञामध्ये जर भोजन केलं नाही ना तर आपला नामयज्ञ यथासांग पूर्ण होणार नाही. असे भगवंत बोलल्यावर अर्जुन म्हणाला की साधू महाराजांना आणण्यासाठी कोण जाणार. अर्जुन म्हणाला, देवा
साधू महाराजांना आणण्यासाठी मी जातो. अर्जुनाने रथ काढला, रथ जिंकला आणि अर्जुन साधू महाराजांजवळ गेला. साधू महाराजांना म्हणाला, महाराज आमच्या नामयज्ञामध्ये भोजनासाठी चला. साधू महाराज म्हणाले, मी असा कोणाच्या घरी भोजन करत नाही. मला जो एका 100 यज्ञाचे पुण्याचे फळ तुम्हाला अर्पण करील त्याच्या घरी मी जेवतो. अर्जुन म्हणाला, आतासा आमचा एकच यज्ञ चाललाय आणि तुम्हाला 100 यज्ञाच्या पुण्याचं फळ मी कुठून देणार. अर्जुनाने हे साधू महाराजांचे शब्द ऐकले आणि अर्जुन परत आला भगवंताला म्हणाला की देवा, साधू महाराजांची एक अशी आट आहे की साधू महाराज म्हणाले की मला जो 100 यज्ञाच्या पुण्याचं फळ जो मला अर्पण करील त्याच्या मी घरी जेवण. हे भगवंताचं व अर्जुनाचं बोलणं द्रौपदीने ऐकलं. द्रौपदी म्हणाली, ठीक आहे बोलली, मी जाऊन साधू महाराजांना बोलली भोजनासाठी घेऊन येते, या नामयज्ञामध्ये भोजनासाठी घेऊन येते. द्रौपदी असे बोलल्याबरोबर अर्जुनाने रथ काढला, रथ जिंकला. द्रौपदी म्हणाली, अर्जुना थांब. मला म्हणाली, तुझ्या रथाची काही गरज नाही. मी म्हणली, पायी चालत जाणार. आणि मी पायी चालत जाऊन येते, पायी चालत जाते. माझ्याबरोबर फक्त एक दासी तुम्ही द्या. भगवंतानी एक दासी दिली द्रौपदी बरोबर. द्रौपदी प्रत्येक पावलाला त्या भगवंताचं नाम घेत अशी जिथे यज्ञ चालला होता तिथून त्या साधू महाराजांजवळ पोचेपर्यंत बरोबर 500 पावलं झाली. आणि ती साधू महाराजांजवळ पोचली. साधू महाराजांना दंडवत घातला, नमस्कार केला आणि साधू महाराजांना म्हणाली, महाराज आमच्या घरी भोजनासाठी चला. महाराज म्हणाले की मी असा कोणाच्या घरी भोजन करत नाही, कारण मला जो 100 यज्ञाच्या पुण्याचं फळ जो अर्पण करतो त्याच्या घरी मी जेवतो. अशी बोलल्याबरोबर द्रौपदी म्हणाली, द्वारकेचा राणा म्हटली आमच्या घरी ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना.
द्रौपदी त्या साधू महाराजांना म्हणाली की द्वारकेचा राणा आमच्या घरामध्ये राहतो आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो नाम घेता जर आपण वाट चालली एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तर एका पावलाला एक यज्ञाचं फळ प्राप्त होतं. तर ती द्रौपदी साधू महाराजांना म्हणाली महाराज म्हटली आमच्या यज्ञापासून तुमच्यापर्यंत पोचायला मला 500 पावलं लागली आणि 500 यज्ञाचं म्हटली 500 यज्ञाच्या पुण्याचं फळ म्हटली माझ्या गाठीला आहे आणि तुम्हाला 100 यज्ञाच्या पुण्याचं फळ तुम्ही घ्या आणि बाकीचे 400 उरलेल्या 400 यज्ञाचं जे फळ आहे ना ते माझं मला परत द्या. हे शब्द जेव्हा त्या साधू महाराजांनी द्रौपदीचे ऐकले तेव्हा साधू महाराज तडकन उठले आणि त्या भोजनामध्ये त्या नामयज्ञामध्ये जे भोजन चालू होतं त्या भोजनामध्ये साधू महाराज भोजन करायला आले. एवढी भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे. तर ते भगवंताचं नाम आहे ना नाम अखंड आपण मुखाने गायलं पाहिजे. कारण त्रिवेणी संगमी नाना तीर्थे आणि चित्त नाही नामे तीर्थे. तुम्ही अनेक तीर्थ करा, काशी करा, पंढरपूर करा, आळंदी करा, द्वारका करा. जर तुमचं चित्त जर नामात नसेल तर तुमचा काशी आणि पंढरपूरचा काही उपयोग नाही. भगवंताच्या नामाशी चित्त एकरूप केलं. नाम करला नाही कोणी नाम करला नाही कोणी नाम करला नाही एवढी त्या भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे. भगवंताच्या नावाने कित्येकांचा उद्धार झाला. गजेंद्र हत्ती पशु होता. पशु असून गजेंद्राचा उद्धार त्या भगवंताने केला. उन्हाळ्याचे दिवस होते आणि गजेंद्र आपल्या परिवारासह सरोवरामध्ये जल क्रीडा करण्यासाठी सरोवरामध्ये गेला. जल क्रीडा करत असताना आपल्या परिवारासह जल क्रीडा पाण्यामध्ये करत होता. जल क्रीडा करत असताना तो खोल पाण्यामध्ये गेला आणि त्याचा पाय नकराने पकडला. गजेंद्राने अतोनात प्रयत्न केले पण नकर त्याचा पाय काही सोडले. गजेंद्राच्या परिवाराने नकराबरोबर युद्ध केले तरी सुद्धा गजेंद्राचा पाय नकर सोडला. शेवटी गजेंद्राच्या परिवाराने विचार केला की ह्या गजेंद्राबरोबर मरण्यापेक्षा आपण याला इथेच सोडून निघून जाऊ. ते परिवारातले सगळे लोक निघून गेले. जन हे सुखाचे दिला घेतले अंतही काळीची अशा या अंतकाळाच्या वेळेला सगळे सोयरे कोणी नाही जवळ.
तो भगवंतच आपल्याला सोडू शकतो. आणि मग गजेंद्र म्हटला तर आपला परिवार पण आपल्याला सोडून गेला. आता काय करावे? त्या गजेंद्रानं जगाच्या मायबापाला हाक मारली. म्हटलं आता भगवंता तूच मला याच्यातून सोडव. त्या गजेंद्राने त्या सरोवरामधील एक कमळाचे फूल तोडले आणि आकाश मार्गी त्या भगवंताचं हृदयामध्ये नामस्मरण केलं आणि आकाश मार्गे त्या भगवंताला ते कमळाचं फूल वाहिलं. आणि भगवंत त्या गजेंद्राची हाक ऐकून वायूच्या वेगाने भगवंत गरुडाला मागे सारून त्या गजेंद्राजवळ उभा राहिला आणि त्या नखराच्या मुखातून गजेंद्राची सुटका केली. गजेंद्रालाही मुक्ती दिली आणि नखरालाही मुक्ती दिली. असे भगवंताचे नाम, पवित्र नाम आपण त्या हृदयामध्ये साठवलं पाहिजे. हृदय मंदिरामध्ये ते भगवंताचं नाम स्मरण केलं पाहिजे. कारण राम कृष्ण नाम, राम आणि कृष्ण हे दोन्ही एकसारखे आहेत आणि ते एकच नाम आहे. हे नाम आपण भगवंताचं आपल्या हृदयामध्ये पाहिजे. हे जगत, हे माऊली ज्ञानोबा अभंगाच्या
ठेवणी साजिरी हृदय मंदिरी स्मराकर. भगवंताचं नाम आहे ना, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण पापी आजामेळ एवढा पापी होता की तो भगवंताच्या नामचिंतनाने त्या आजामेळ्याला भगवंतानं वैकुंठाला नेलं. वाळ्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. कोळियाची कीर्ती वाढली गहन गेले रामायण रामाये. एवढं ते पवित्र नाम आहे आणि त्या नामानं उद्धार खाल्याशिवाय राहत नाही. कारण देवाच्या नामाचा महिमा देवाला सुद्धा कळणार नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचे तुझ्या नकळे मी कशा. त्या भगवंताला त्याच्या नामाचा महिमा कळला नाही. कारण त्याच्यासाठी नामस्मरण करणारा हा भक्तच लागतो आणि भक्तच ओळखू शकतात देवाच्या नामाचा महिमा. एकदा दळ वानराच्या हातून राम नामाने दगड करतात हे रामप्रभूंना समजलं. म्हणून रामप्रभू सागरावरती गेले आणि एक दगड पाण्यामध्ये टाकला. तो दगड बुडाला. म्हणून त्याच्यापेक्षा थोडा मोठा दगड उचलला, तो पाण्यामध्ये टाकला, तोही बुडाला. त्याच्यापेक्षा आणखी एक मोठा उचलला दगड, तो पाण्यामध्ये टाकला, तोही दगड बुडाला. म्हणून तिसराही दगड बुडाला. म्हणून प्रभू रामचंद्राने तिकडे पाहिलं आणि मागे फिरून पाहिलं तर हनुमंतराय मागे उभे होते. प्रभू रामचंद्राने हनुमंतरायांना विचारलं, अरे हनुमंता, तू कधी आला? हनुमंतराय म्हणाले, प्रभू रामराय, तुम्ही पहिला दगड जेव्हा पाण्यात टाकला ना तेव्हाच मी आलो होतो. देव म्हणाले, प्रभू रामचंद्र म्हणाले, हनुमंता, माझ्या नामानं दगड करतात आणि माझ्या हातून का दगड करत नाही? हनुमंतराय म्हणाले, देवा, कारण तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नकळे मी कसा. तुझ्या नामाचा महिमा तुला कसा कळणार? त्याच्यासाठी भक्त असावा लागतो. तो भक्त नामस्मरण करणारा असावा लागतो. कारण तुम्ही दिवसभर अखंड नामचिंतन करताय, पण तुमचं चित्त इकडं तिकडं भरकडते, त्या नामाचा काय उपयोग नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. असं ते भगवंताचं नाम चिंतन जर केलं ना तर आपलाही उद्धार होऊ शकतो जीवनामध्ये. आपणही भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. दुसऱ्या चरणात माऊली ज्ञानोबा म्हणतात की आपुले आपण करा.
आपले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. हा संसार आहे ना, हा संसार कसा आहे तर दुःखरूप संसार आहे. संसार सारा दुःखा मोरा संसार दुःखमळ चोहीकडे हे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस नव्हे. या संसारामध्ये जर आपण सुख पाहायला गेलो ना तर जवळ सुद्धा सुख नाही आणि दुःख पर्वत. सुख पाता जवा पाडे दुःख पर्वतावडे. एक छोटासा दृष्टांत देतो. एक सदग्रस्त होता. रोज सकाळी उठायचा, रानामध्ये जायचा, काष्ट तोडून आणायचं. काष्ट म्हणजे फाटी. फाटीची भारी तोडून आणायचा आणि आपला तालुक्याच्या ठिकाणी तो जाऊन ती विकायचा आणि आपला उदरनिर्वाह तो त्याचा आपला चालू होता. एके दिवशी रानामध्ये गेला, फाटी तोडली, भारी बांधली आणि डोक्यावरती घेतली आणि तो परत निघाला. त्याच्या मागे एक वाघ लागला. वाघ
वाघ मागे हा पुढं असा तो धावत पळत समोर एक त्याला विहीर लागली. त्याने विहिरीमध्ये उडी घेतली आणि वेळीवरती वडाची फांदी होती, त्या वडाच्या फांदीला तो लटकत राहिला. वाघ वरती वर वाघोबा आणि त्याने विचार केला वरती यावं तर वर वाघोबा आहे, म्हणून त्याने विहिरीच्या बुडाशी पाहिलं खाली वाघोबा, तर खाली नागोबा फांदा काढून बसला होता. आता वर वाघोबा खाली नागोबा आणि जो ज्या फांदीला लटकला होता ना, त्या फांदीला एक मोळ बसलं होतं. ते मोहळ याच्या हा फांदीला लटकला होता. ते फांदी हल्ल्यामुळं त्या मोहळाच्या माश्या उठल्या आणि त्याला चावायला लागला. आता केवढं दुःख, वरती वाघोबा खाली नागोबा, त्या मोहाच्या मास्क्या त्याच्या अंगाला सर्वांगाला चावत होत्या. एवढ्या दुःखामध्ये त्यांनी थोडस वर पाहिलं. वर पाहिल्याबरोबर त्या मधाच्या जे मोळ होतं त्या मधाच्या याच्यातून एक थेंब मधाचा त्याच्या जिभेवर पडला आणि त्याला ते गोड वाटलं आणि क्षणभर तो एवढं दुःख असताना सुद्धा तो क्षणभर सर्व विसरला. एवढी त्या भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे. जशी कारण भगवंताचे नाम हे पवित्र नाम आहे आणि ते नाम आपण सतत मुखाने भगवंताचे नाम चिंतन केलं पाहिजे. कारण वाळ्या कोळी हा नामाने तरला, भक्त प्रल्हाद सुद्धा भगवंताच्या नामाने तरला. दोन सद्ग्रस्त रस्त्याने चालले होते. सायंकाळची वेळ होती आणि रस्त्याने जात असताना मंद अंधार पडला होता. दोघे रस्त्याने जात होते. कोणाच्या तरी गळ्यातील हार पडला होता. एकाला तो सर्प वाटला, तो घाबरून मागे सरकला. दुसऱ्याला तो असं वाटलं की कोणाच्या तरी गळ्यातील हार आहे, तो उचलायला पुढे गेला. तसा हा संसार आहे. संसार दुःखद आहे. कारण या संसारामध्ये जर आपण सुख पाहायला गेलो ना, तर सुख मात्र जवळ एवढं सुद्धा नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. कारण मावळी ज्ञानोबा म्हणतात, तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये जर तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताचे नामचिंतन केलं. त्या भगवंताच्या नामचिंतनानं आपला संसार सुखाचा होतो. शेवटी माऊली ज्ञानोबा म्हणतात,
हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीराया. ती भगवंताची नाममाळा आपण ध्यानामध्ये आपल्या हृदयामध्ये त्या माळेचं जतन केलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी अभंगामध्ये लिहून ठेवलं की लागून या पाया विनवितो तुम्हाला. लागून या आणि जर हे नाही केलं तर याच्यावरती नाथबाबा बोलतात हे करू नाही केलं तरी
कोणी पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखीना विठोबा रघुवा